झी 24 तास एक पाऊल पुढे। आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपकडून असलेल्या अपेक्षांचा बॉम्बगोळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी फोडलाय। रिपाईला लोकसभेसाठी 3 ते 4 आणि विधानसभेसाठी 30 ते 35 जागा हव्यात। विशेष म्हणजे शिवसेनेकडे असलेल्या दक्षिण मध्य आणि मुंबई आणि कल्याण या मतदारसंघांची मागणी करून त्यांनी मित्रपक्षांना चक्रव्यूहात टाकलाय। दलित मतं जी आहेत ती दलित मतं शिवसेना भाजपच्या उमेदवारांना मिळतात आणि त्या मतावरती सत्तेचं राजकारण अवलंबून आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवल्याशिवाय शिवसेना भाजपला राज्यातली सत्ता मिळणार नाही। इशाऱ्यात रामदास आठवले बरंच काही सांगून गेले। देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली जात असताना सर्व राजकीय पक्ष कामाला लागलेत। शिवसेना भाजपनेही आपापली तयारी सुरू केली आहे। मात्र महायुतीत मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सेना भाजप विसरले की काय अशा भावनेनं आठवले अस्वस्थ आहेत। त्यामुळे सेना भाजपनं तातडीनं जागा वाटपाची चर्चा सुरू करावी अशी मागणी आठवलेंनी केली आहे। असं म्हणणं असं आहे की आम्हाला लोकसभेच्या 3-4 जागा तरी मिळाव्यात। म्हणजे एकतर महाराष्ट्रामध्ये 48 जागा लोकसभेच्या आहे आणि त्याच्यामध्ये विदर्भाची एक रामटेक जागा आहे, त्याचबरोबर मराठवाड्यामधली लातूर आहे आणि मुंबईमधली जी आहे ती दक्षिण मध्य मुंबई आहे किंवा ईशान्य मुंबई आहे आणि त्यानंतर मग कल्याणची पण एक जागा आहे आणि विधानसभेसाठी आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला एक 30-35 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। आठवलेंनी लोकसभेसाठी मागितलेल्या जागांपैकी बहुतांश जागा या शिवसेनेच्या आहेत। मुंबईतली दक्षिण मध्य ही जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जाते। या जागेसाठी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नावाची चर्चा आहे। आनंद परांजपे तांत्रिकरित्या पक्षात आणि मनानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळे कल्याण मतदारसंघासाठी उमेदवाराचा शोध सुरू झालाय। या जागेसाठी माजी खासदार मनोहर जोशींच्या नावाची चर्चा सुरू आहे। आठवलेंनी या 2 जागांची मागणी करून शिवसेनेपुढे नवा पेच निर्माण केलाय। आठवलेंना लोकसभेच्या 4 जागा हव्या असल्या तरी त्यांना स्वतःसाठी मात्र राज्यसभेची हमखास विजयाची जागा हवी आहे। म्हणजे लोकसभेला मी उभं राहायचं नाही ठरवलं आणि जर आम्ही राज्यसभा मागितलेली नाही अजून पण जर समजा मागितली तर या दोघांपैकी एकाने आम्हाला सोडली पाहिजे। म्हणजे बीजेपीने हे समजण्याची आवश्यकता नाही की शिवशक्ती भीमशक्ती म्हणजे शिवसेना आणि आरपीआय आहे। अशी युती अजिबात नाही आहे। ही युती आहे ती शिवसेना भाजप आणि आरपीआय आहे। आठवले आगामी काळात त्यांच्या मागण्या किती गांभीर्यानं लावून धरतात यावर आरपीआयचं भवितव्य अवलंबून आहे। नाहीतर गेल्या महापालिका निवडणुकीचा जागा वाटपाचा शिवसेना भाजपचा अनुभव आठवलेंच्या पाठीशी आहेच। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।